तर छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेत उपमहापौर आणि पालकमंत्र्यांचा वाद झाला। संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। मी पालकमंत्री बनू शकतो असं राजेंद्र जंजाळ म्हणाले, तर राजेंद्र जंजाळांनी संजय शिरसाटांना असं म्हणत डिवचलंय। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। कदाचित त्यांना पुढचं काहीतरी माझं भविष्य दिसलं असेल, त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की संजय शिरसाटांना राजेंद्र जंजाळ मुख्यमंत्री झाला दिसला असेल? ते सांगतात भाषणात, मला पुढचं दिसतंय। निश्चित त्यांना काही दिसलं असेल, परंतु मी मुख्यमंत्री होण्याइतकी माझी लायकी नाहीये। परंतु त्यांची जर इच्छा असेलच तर मी पालकमंत्री नक्की होऊ शकतो। भाजप आमदार संजय केनेकरांनी अबू आझमींवर निशाणा साधलाय। वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना इथे गाडा असं संजय केनेकर म्हणाले। त्यांना इथे गाडा नाहीतर पाकिस्तानात धाडा असंही केनेकर म्हणालेले आहे। भाजप आमदार संजय केनेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। भाजप आमदार संजय केनेकर आपल्या सोबत आहेत। अबू आझमींचं असं विधान आहे की जे वंदे मातरम तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये सामूहिक कार्यक्रमांमध्ये जे गायनाचा जो तुम्ही नियम काढताय, मात्र तो आम्हाला आमचं धर्म परवानगी देत नाहीये की त्याला मानण्याचा। तुम्हाला काय वाटतं, धर्मांची परवानगी याला लागते? खरं तर प्रथम राष्ट्र ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते आणि जनमानसामध्ये प्रथम राष्ट्र ही प्रेरणा देणं खरं अर्थानं कर्तव्य आहे। आणि त्यामुळे ही निजामाची अवलाद आहे। ही निजामाची अवलाद त्यावेळेस खरं तर यांना इथं गाडलं पाहिजे। या निजामाच्या अवलादानं राष्ट्रीय विचारधारेपासून मुसलमानांना तोडण्याची भूमिका यांनी सातत्यानं चालवली। यांची दुकानदारी या राष्ट्रीय विचारधारेपासून मुसलमान तोडणे, जाती धर्मभेद करणे आणि त्याच्यावर आपली पोळी शेकणे ही भूमिका यांची सातत्यानं राहिलेली आहे। आणि त्यामुळं या खरं तर यांना इथं गाडलं पाहिजे, नाहीतर पाकिस्तानला धाडलं पाहिजे। जे या विचारांना मानत नाही, जे नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना इथं गाडा अन्यथा त्यांना पाकिस्तानला धाडा अशी भावना आणि अशी भूमिका त्या ठिकाणी भाजप आमदार संजय केनेकर यांची आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।